अशी मेथीची भजी ना मी राजकोटच्या गुजरातमध्ये खाल्ली होती आणि मला प्रचंड आवडली होती। खूप प्रयत्नानंतर ही घरी व्यवस्थित बनली आहे। बघा किती सॉफ्ट, डिलिशियस आणि फ्लफी झालेले आहेत। आपणही यांना म्हणतोच की गोटा भजी। कियारा ही खाते आहे आवडीने आणि तिला खूप आवडलेली आहे। जनरली तिला भजी वगैरे हे प्रकार आवडत नाहीत, स्टिल ही भजी तिला खूप आवडली होती। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 1 कप बेसन घेतलं आहे, चण्याचं पीठ आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। येस, याला प्रॉपरली असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता सगळं पाणी एकत्र ॲड नाही करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। 1 कप बेसनासाठी साधारणपणे मला अर्धा पाऊण कप पाणी लागलेलं आहे। डिपेंड आहे तुम्ही कोणत्या ब्रँडचं बेसन वापरताय आणि ते दळून घेतलेलं आहे की रेडीमेड वापरताय, त्यावर अवलंबून आहे की तुम्हाला किती पाणी लागू शकतं। पण कन्सिस्टन्सी अशी आली पाहिजे। अशा प्रकारे फेटल्याने काय होतं ना, या बॅटरला एक फ्लफीनेस येतो, एरेशन होतं त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ही भजी सुपर सॉफ्ट आणि फ्लफी व्हायला मदत होते। हे बघा याची फायनल कन्सिस्टन्सी अशी आली पाहिजे। बटाटे वड्यांसाठी जे पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं दाटसर असायला हवं। हे बघा अशा पद्धतीने त्याचे प्लेट्स पडतायत, अशी कन्सिस्टन्सी आपली आली पाहिजे। सगळ्यात आधी हे फेटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाण्याव्यतिरिक्त कोणतेही जिन्नस घालायचे नाही आहेत। बाकी सगळे जिन्नस नंतर, इवन मीठसुद्धा घालायचं नाही आहे। चला तर मग व्यवस्थित आपलं फेटून झालेलं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी ही प्रॉपर आलेली आहे आणि याचा रंगही थोडासा बदललेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे मिश्रण आपल्याला साधारणपणे 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे। त्यासाठी मसाला आपण बनवून घेऊया। मी साधारणपणे 4 ते 5 मिऱ्या घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा धणे आणि याला कुटून घेते आहे व्यवस्थित। तुम्ही मिक्सरमधनंही फिरवून घेऊ शकता, पण अशा प्रकारे जे कुटल्याचा जो स्वाद असतो ना तो खूपच छान लागतो। तर आता ह्याच्यामध्ये मी साधारणपणे 1 कप बारीक चिरलेली फ्रेश मेथी घेते आहे, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची मी घालत आहे, आवडीनुसार तुम्ही घालू शकता। मी एक छोटीशी घातलेली आहे चिरून। कुटलेला मसाला, धने आणि मिरी पावडर ही याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर हातावर कुस्करून ओवा घालायचा आहे। जेव्हा आपण चण्याचे पिठाचे पदार्थ बनवतो ना तेव्हा ओवा घालणं गरजेचं आहे, पोटासाठी थोडं बरं असतं। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये कधीकधी साखरही घातली जाते चवीला, तुमचा चॉईस आहे, तुम्ही घालू शकता, पण मी नाही वापरली आहे। अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मिक्स केल्यावर काय होतं ना, आपल्याला कन्सिस्टन्सीचा अंदाज येतो आणि आपण याची भजी पाडू शकतो की नाही तेलामध्ये ह्याचाही तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल। जर गरज पडली तर थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी प्रॉपर करू शकता। जसं मी 1 चमचा थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। हे बघा आता याची कन्सिस्टन्सी प्रॉपर झालेली आहे की आपण तळणीमध्ये भजी सोडू शकतो। तोपर्यंत मी तेल तापत ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि याच्यामध्ये 1 चिमूटभर आपल्याला घालायचं आहे इनो। तुम्ही सोडाही वापरू शकता आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी लिंबाचा रस मी घालते आहे। लिंबाच्या रसाने एक छान आंबटपणाही येतो या मिश्रणाला। सोडा ॲक्टिवेट झाल्यावर एकाच डायरेक्शनमध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे। परत थोडंसं पाणी मी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे। हे बघा आता हे मिश्रण छान फ्लफी झालेलं आहे, फुललेलं आहे। आता तळणीत याची भजी घालून घ्यायची आहे। सगळ्यात आधी तेल तापलं की नाही मी चेक केलेलं आहे, थोडंसं पीठ घालून। पीठ लगेच वरती आलं म्हणजे तेल तापलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी भजी सोडून घेत आहे तेलामध्ये आणि स्लो ते मीडियम फ्लेमवर गॅस ठेवूनच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत। अजिबात घाई करायची नाही आहे, नाहीतर ती बाहेरून करपून जातील आणि आतून थोडीशी कच्चट राहतील। हे बघा अशा पद्धतीने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता
ह्याला तुम्ही प्रेस केल्यानंतरही अजिबात तेल सुटत नाही आहे. ते खूपच सुपर सॉफ्ट आणि फ्लफी झालेलं आहे. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी.